हे बघा आपण नारायणगावच्या चौकातून इकडं नाशिकच्या बाजूला आलो आहोत. अजून काय जरांगे पाटला तापा दिसत नाही. आम्हाला एका व्यक्तीने सांगितलं का जरांगे पाटील थोडं तिथं दवाखान्यात गेलेले आहे. बघा रस्त्याकडे गर्दी आहे. चौकात तर इतकी तुफान गर्दी आहे. मंचरला जेवढी गर्दी आहे तेवढीच नारायणगाव मध्ये गर्दी आहे. उलट मंचरपेक्षा जास्त गर्दी असेल नारायणगाव मध्ये. संपूर्ण मराठा समाज रस्त्याकडे उभा आहे. मला वाटतं फटाकडे वाजवण्यात येत आहेत. जरांगे पाटील आलेले आहेत. याचा अर्थ पाटील आले का साहेब? पाटील आलेले आहेत. आपण आत्ताच अधिकाऱ्यांना विचारलं, पाटील आलेले आहेत. मला वाटतं ही पाटलांची गाडी आहे. हे बघा ही पाटलांची गाडी आहे. हे बघा पाटील बसलेले हे बघा गाड्यांचा ताप आता नारायणगावच्या दिशेने जात आहे. पाटील पुढे गेले. पाटलांचा तापा नारायणगावमध्ये दाखल झालेले आहेत. पाटील आमच्या पुढे गेलेले आहेत. चौकामध्ये त्यांचं भव्य दिव्य स्वागत होणार आहे. नारायणगावमध्ये तुफान गर्दी झालेली आहे. रामकृष्ण. हे बघा माऊली शेठ आपल्याला भेटलेले आहेत. माऊली शेठ मुंबईला जायचं ना?
काय झालं मित्रांनो, एवढी गर्दी आहे का आपण पुढं एवढ्या गर्दीतून पुढे जाऊ शकत नाही. पाटील ड्रायव्हर सीटच्या शेजारी बसले. पाटील काय बाहेर उभे राहिलेले नाही, बाहेर उभा राहिलेले नाही, दुसरे व्यक्ती आहे. ही जी गाडी, ह्या गाडीमध्ये पाटील बसलेले आहेत. गरम आवाज बोलने से ना दिसते का आता चालू झाले. पाटील आता गाडीच्या याच्यावर बसलेले आहेत. पाटील आता बाहेर आलेले आहेत.
प्रशासनात चालले बोलायचं लोक बघून घेते मग तिला मारायला लावतो काय आम्हाला काय बघते रे ते औषध करणाऱ्या महिलांना त्या ठिकाणी जागा करून द्या. जालूभाऊ खैरे त्या ठिकाणी औषध करणाऱ्या महिलांना आपण जागा करून द्या. आणि आता ग्रामस्थांना विनंती कुठेही ढकलाढकली करू नका. कृपया सहकार्य करा. ऐका शांत राहा. अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. विनंती आपण या ठिकाणी कोणीही गर्दी करू नका. एक मराठा चला या ठिकाणी जीसीबी थोडा माग. हे पण महिलांना विनंती आहे आपण जागेवर शांत उभे राहा. कुणी ढकलाढकली करू नका. आणि या ठिकाणी जरांगे पाटलांना आपण या ठिकाणी नारायणगाव नगरीच्या प्रथम लोकयुक्त सरपंच योगेश बाबूराव पाटील सत्कार करताय. आमदार हो बाबू गाडी थोडी इकडे घ्या. थोडी हे बघा ग्रामस्थांना विनंती अतिशय चांगलं नियोजन आणि आपण या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. थोडी फक्त गाडी या बाजूला येऊन द्या. थोडं सहकार्य करा. ढकलाढकली करू नका. या ठिकाणी मुरलदादा जरांगे पाटील आपल्याला सर्वांना या ठिकाणी संबोधित करणार आहे. कृपया ढकलाढकली कुणी करू नका. शांततेत आपण जागा उभे राहा. आता महिला भगिनी आहेत. नारायणगावकरांना विनंती असेल आपण जागेवर उभे राहा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जरांगे पाटील साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आपल्या नारायणगाव नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना आईला तुम्ही इतले भारी काम केलं. तुम्ही इतक्या ताकदीने जमल्यामुळं मला जवळ तरी सरकार झोपत नाही. तुमच्यामुळं आणखीन एक काम झालं. राज्यातले मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातले मराठी तुम्ही जे हे नारायणगावच्या ठिकाणी या संख्येत जमलात ना, ही संख्या
महाराष्ट्रातली सुरू झाल्यापासूनची सगळ्यात मोठी चांगली चीड काय माहितीये का? ही चीड या गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज ओबीसीत असताना देत नाही, खोटे नाटे आरोप करतो, माननीय न्यायदेवतेला पुढे घालतो. कारण हे कालपासून जास्त वातावरण खवळलंही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत नाही. काय खवळलंय नेमकं? तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तर मान्य न्यायालयावर ढकललं. न्यायालयाने सांगितलं कायदा तुम्ही पारित केला. आता नवीन काढलेला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाल्यावर आता 2-3 दिवस झाले काढला येईल. त्याची परवानगी तुमच्याकडेच आहे म्हणजे. आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर अशी नमूद केली की त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावाच लागली. बरं, परवानगी दिली अशी दिली 1 दिवसाची. 1 दिवसाची परवानगी असते का राव कुठं? म्हणून मराठ्यात कालपासून अशी चीड गेली आणि नाराजीची अशी लाट उसळली की देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचा अपमान करतोय, मराठा संपवायचं बघतोय. मराठ्यांच्या लक्षात आलं परवानगी देणं सरकारच्या हातात हे कालपासून लक्षात आलं आणि 1 दिवसाचे देतो याचा अर्थ मराठ्यांचा ह्यो अपमान आहे. आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्याच्या मराठ्यांना. आणखीन पण या नारायणगाव तो मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने सांगतो, तुमच्या हातातली वेळ गेली नाही. मागण्याची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांचे पोरं जे मुंबईत येणार आहेत हे उगाच जमले 5,000पेक्षा जास्त म्हणून काठी हाणायची नाही. मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगल, मी सांगूस तर त्याला डावचायचं सुद्धा नाही. तुम्ही जर म्हणले 5,000 लोकच बसा तर आमचे खानदानी अवलादे 5च बसू, पण दुसऱ्या ग्राउंडवर सगळे मराठी बसतात. तुम्ही आम्हाला नाकारू शकत नाही. म्हणून तुमच्या जीवावरती नाशिक आणि पुणे जिल्हा यांनी गेल्या वेळेस आमच्यावर लय उपकार केलेले गरीब मराठ्यावर. तुम्ही एवढी सुद्धा आम्हाला आठवण येऊ दिली नाही, एवढी सुद्धा. लेकरं बाळ कधी उपाशी राहू दिले नाही. जर आंदोलन लांबलंच तर पुणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा तुमच्या दोघांकडे बी रेल्वे आहेत. रोज जिल्ह्यातून भाकरी गोळा करा मला टाका. 2 टाइम आम्ही खातो, 2 टाइम रेटून झोपतो. पण तुमच्या लेकरांच्या डोक्यावर बोलायला टाकेल हे शब्द आहे आपला. आता तुम्ही एवढ्या संख्येनं जमल्यामुळं आम्हाला आणखीन ऊर्जा वाढली. आणि आता हे बघितल्यामुळं हे बांधव आपल्या मागे बरं का मीडियावर कसा कस दाखवतील. आणि आता हे काय गेलं त्याची झोप उडाली आणि त्याची जर झोप नाही उडाली तर खरंच हे हिंदू विरोधी माणूस म्हणून जाहीर करायचं. आता त्यांनी जागा होणं गरजेचं आहे. नारायणगावचा शेवटचा शब्द वापरतो आणि विनंती करतो, फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातून आणखी वेळ गेली नाही. मराठ्यांचा सन्मान करा, मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा, मराठ्यांचा अपमान करू नका. नाही तर हे आग्या मोवळ असं खवळलंय तुम्हाला वाटतंय महिले चलतीये हे फक्त मी गप्प बस म्हणून गप्प बसते. नाही तर हे जर करायला लागले तर राज्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही. तर याला मराठ्याच्या आव्हानात म्हणतो. तुमच्या हातातून वेळ गेली नाही, मागण्याची अंमलबजावणी करा. हे मराठी आयुष्यभर तुम्हाला जीव लावते. पण जर अपमान आता केला आणि पोराला दिला तर पुणे जिल्हा नारायण गावावरून या नगरीवरूनच तुम्ही ओळखून घ्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काय होऊ शकतं. धन्यवाद. जय शिवराय.
अँब्युलन्स साठी आपण जागा करून द्या. ग्रामस्थांना विनंती. या ठिकाणी जवळ जरांगे पाटलांच्या ताब्यामध्ये 500 गाडी आहे. गाड्यांना आपण जागा करून द्या. मार्ग मोकळा करा. ठीक आहे.